पुसद नगर परिषद आम चुनाव में वार्ड संख्या 10 से निर्दलीय उम्मीदवार ऐश्वर्या सालुंखे की जीत। इस जीत के बाद उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर वार्ड के सभी मतदाताओं को धन्यवाद दिया। सत्ताधारी दल का गढ़ माने जाने वाले इस राजनीतिक रूप से महत्वपूर्ण वार्ड से एक निर्दलीय उम्मीदवार की जीत ने स्थानीय राजनीति में हलचल मचा दी है। इस परिणाम के माध्यम से जनता ने बदलाव का स्पष्ट संदेश दिया है। इसके लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से सभी मतदाताओं को धन्यवाद दिया। यवतमाल से वंदे भारत के लिए शेख महबूब की रिपोर्ट। माझं नाव जोशना गणेश व्यवहारे, मी श्रीरामपूर झेडपी कॉलनी येथील रहिवासी आहे। शाळा ही माझ्या अवघ्या काही अंतरावरच आहे। माझ्या घरापासून तर शाळेपर्यंत ट्रॉफिक 1 ते 2 पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नसते आणि त्या शाळेची इमारत अशी आहे की रस्त्याच्या नालीवर इमारत आलेली आहे, तरी सुद्धा प्रशासनाचं लक्ष नाही। प्रशासनाने कोण्या याच्यावर कोण्या बेसिकवर त्यांना एवढी मोठी बिल्डिंग बांधण्याला ही दिली परवानगी किंवा इतकी शाळा चालण्यासाठी। फक्त आम्हाला एवढं पाहिजे की ती शाळा तिथे जिथे होती तिथे जाऊ द्यायची आणि आमचे ग्राउंड आम्हाला खाली पाहिजे। आता जे गट शिक्षण अधिकारी यांनी जे तुम्हाला माहिती दिली याच्यावर तुमचं समाधान आहे का? नाही, आम्हाला समाधान नाही। आम्हाला वेळ पाहिजे, तुम्ही टायमिंग द्या, त्या वेळातच आम्ही तितके वेळ थांबून नंतर आम्ही ऍक्शन सुरू करू। आम्हाला फक्त टाइम द्या। 7 दिवस नाही, तुमच्या तक्रारी ते चालू राहणार, आम्हालाही माहिती आहे। हे सगळ्यांचंच असते, हे कोण्याही अधिकाऱ्यावर आलं की अधिकारी हाच बोलणार, आम्ही वर जाणार, वर चौकशी करणार। चौकशा ह्या कंटिन्यू चालू राहणार आहे। चौकशा नकोय, आम्हाला रिझल्ट हवाय। तर रिझल्ट काय देणार? आम्हाला रिझल्ट काय देणार ते सांगा। आणि आज माझ्या वतीने ही माझी पूर्ण कॉलनी आहे, तरी ही फक्त 20% आहे। अजून जर पूर्ण आली, इथून आम्हाला रिझल्ट नाही भेटला तर आम्ही डायरेक्ट उपोषणाला बसणार। ठीक आहे, चालेल। आम्हाला रिझल्ट सांगा किती दिवसात देणार? हे बघा, आम्ही की नाही 7 दिवसात तुम्हाला रिझल्ट देऊ आता, ठीक आहे? 7 दिवसात बघून घ्या, ठीक आहे। 7 दिवसाच्या नंतर आम्ही सरपंच साहेबाला घेऊन उपोषणाला इथून सुरुवात तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार कलेक्टर ऑफिसला। चालेल। हा, बोला। आज दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी आम्ही मोबाईल सायलेंट पंचायत करा। समितीला याकरिता आलो की यापूर्वी आम्ही इथे निवेदन दिलं होतं। आमच्या श्रीरामपूरमध्ये गुरुकुल नावाची शाळा ही अवैधरित्या 17 वर्षापासून चालू आहे। आज रोजी त्या शाळेचं पुष्कळ मोठं रूपांतर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी एवढे झाले आहे की त्या आमच्या लोकांना, नागरिकांना तिथं त्रास होत आहे। आणि एखाद्या वेळेस तिथं जेव्हा शाळा सुटते आणि आमचे नागरिक जात असतात, अनेक छोटे मोठे ॲक्सिडेंट झाले। मोठा ॲक्सिडेंट होऊ नये व एखादी अप्रिय घटना घडू नये याकरिता आम्ही या ठिकाणी आलो आहे। ॲक्च्युअल जर का पाहिलं तर त्या शाळेची मान्यता श्रीरामपूरला नाहीच आहे आणि ते जी शाळा आहे ती इलिगल आमची एका घरात भरवण्यात येत आहे। तिला कोणतीही शाळेची इमारत नाही आहे, अशा ठिकाणी ही शाळा भरवण्यात येत आहे। आणि भविष्यामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये करिता ही शाळा आमच्या श्रीरामपूरची नसून ती वडसदची आहे। ती वडसदची शाळा वडसदला पाठवण्यात यावे याकरिता आम्ही यापूर्वी निवेदन दिले आणि त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली याकरिता आम्ही स्मरणपत्र देण्याकरिता एकदा BDO साहेबांना भेटण्याकरिता एवढे लोक आलेले आहोत। जर का ही शाळा लवकरात लवकर बंद नाही झाली किंवा या शाळेला जर का लवकरात श्रीरामपूरच्या बाहेर नाही टाकलं तर आम्ही सर्व इथे आलेले नागरिक आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिसला बसील हे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे। सर, यावर तुमचं म्हणणं काय आणि तुम्ही किती दिवसात यावर ऍक्शन घेणार? सदर प्रकरणी श्रीरामपूरचे सरपंच माननीय आशिष भाऊ काळबांडे यांनी जो विषय घेतला आहे आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा विषय की आम्ही ह्या विषयासाठी पडताळणीसाठी आहे। मी माझ्या तालुका स्तरावर आहे की नाही विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख जे समिती गठीत केलेली आहे आणि समितीसाठी पण ते समिती गठीत करून ते समिती चौकशीला पण गेलेली आहे। त्यासाठी आहे की नाही आम्ही 3दा चौकशी केली, आमच्या त्या वारंवार 3दा आम्ही तिथं शाळेवर भेट दिली आहे। चौकशी चालू आहे आमची। चौकशी अंतिम आम्ही अहवाल सादर करणार आहोत। सर, समित्या ह्या नेहमीच गठीत होतात आणि चौकशी चालू राहते, परंतु हे जे नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांची जी समस्या आहे की ती आमूलाग्र म्हणजे त्वरित त्याच्यावर कारवाई होईल या दृष्टिकोनातून आपण काय करणार? नक्कीच आम्ही काय करणार आहे, चौकशी अंती जो काही हे आहे त्यानुसार आम्ही ॲक्शन घेणार आहोत। बरं सर, यासोबत दुसऱ्या पण शाळा इलिगल ग्राउंड त्यांनी यूज केलेले आहेत आणि ओपन स्पेस जागा बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यासाठी कधी ऍक्शन घेणार तुम्ही आणि ते आम्हाला कधी कळेल? नक्कीच ताई, तुम्ही म्हणताय त्यानुसार आहे की नाही मी काय करणार आहे, शहरी भागात ज्या ज्या शाळा अनधिकृत किंवा अनधिकृत ग्राउंड वापरत आहे, मैदान वापरत आहे इतरांचं खुला मैदान, त्यासाठी आम्ही सुद्धा एक गठीत समिती करणार आहे आणि ते सगळ्या शाळेत आम्ही हे करणार आहे। सर, मंदिराजवळ अतिक्रमण केलेलं आहे, आता किती दिवसात तुम्ही काढणार आहात? नाही, चौकशी अंती की आम्ही सगळं त्याच्यावर ॲक्शन घेणार आहोत। जर त्या दोषी आढळला तो व्यक्ती त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार आहोत। ॲक्शन म्हणजे आम्ही वर प्रस्ताव पाठवणार आहोत, वरच्या स्तरावर त्यांच्यावर ॲक्शन केलं जाईल।
सर किती वर्षापासून हे शाळा इलिगल सुरू आहे, आतापर्यंत आपल्या अधिकाऱ्यांना का ऍक्शन घेतला नाही? ते तर मी सांगू शकणार नाही, पण आता जेव्हा आमच्याकडे तुम्ही तक्रार दिली आहे त्यानुसार त्या अनुषंगाने आम्ही चौकशी पण केलेली आहे. अजून आमची चौकशी चालू आहे. आमचे अधिकारी लोक चौकशी वारंवार 3दा भेटी देऊन एकदा ते सगळं आले आहे. चौकशी अंती आम्ही प्रस्ताव वरी पाठवू, शिफारस करू आणि तुम्हाला पण एक अहवाल पाठवणार आहे. थँक्यू सर. आमचे अधिकारी आहेत साहेब. एक गावकऱ्याची बैठक, एक महिला या बोलणारी या- साहेब ताई तुम्ही बोला. एक- ताई, एक जण- इकडे या ना.